इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे हृदयविकाराच्या उच्च जोखीम असलेल्या 56 वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजे छातीचे हाड न कापता रिब केज मधील मोकळ्या जागेतून शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. डॉक्टर अजहर सय्यद, कार्डियक सर्जन ॲट अपोलो हॉस्पिटल नाशिक. तर माझ्यासोबत माझे पेशंट आहे मिस्टर मगर फ्रॉम मालेगाव. आम्ही एक न्यू कॉन्सेप्ट इथे नाशिकमध्ये आणला आहे. त्याला म्हणतात आहे आपण MICS कार्डियक सर्जरी. त्याचा अर्थ हे आहे की आपण हे जे मधला बोन आहे ते न कापता हृदय शस्त्रक्रिया करतोय. ते दोन बरगड्यांचे मध्ये जे हे स्पेस असतो त्याच्यातून करताय. तर त्याचे काय बेनिफिट्स आहे, हे सर्जरीचे मेन बेनिफिट्स हे आहे की पेशंटची लवकरात लवकर सुट्टी होते, रिकव्हरी खूप फास्ट होते, ब्लिडिंगचा रिस्क कमी असते, इन्फेक्शनचा रिस्क खूपच कमी असते आणि मधला बोन न कापता आपण हे सर्जरी करताय म्हणून पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन वगैरे खूपच कमी राहतात. आता हे सर्जरी जे रुटीन जे बायपास सर्जरी आहे त्याच्यावरून का जास्त चांगली आहे, तर हेच सगळे गोष्टी आहे की आपण पेशंटला लवकरात लवकर घरी पाठवू शकतो आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंगचा रिस्क कमी आहे आणि इन्फेक्शनचा रिस्क कमी आहे. इथून जर आपण सर्जरी केली तर पेशंटला करवट करून झोपवू शकत नाही कमीत कमी 2 महिने. पण जर आपण तेच सर्जरी कीहोल हे रस्त्यावरून केली तर पेशंटचा जे रिकव्हरी फास्ट होतो आणि काही रिस्ट्रिक्शन्स नसतात. पेशंट इंडियन कमोड यूज करू शकतो, करवट करू शकतो, आरामात झोपू शकतो. हे सर्व बेनिफिट आहे आणि लवकरात लवकर आपले जे कामं आहे, जे ड्युटीज आहे ते लवकरात लवकर जॉईन करू शकतो. हे सर्व बेनिफिट आहे. शस्त्रक्रिया डॉक्टर अजहर सय्यद, कार्डियक सर्जन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. भूलतज्ञ म्हणून डॉक्टर भूपेश पराते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सिनियर कार्डियक सर्जन डॉक्टर अभयसिंह मालिया यांचे मार्गदर्शन मिळाले. NCN न्यूजसाठी रोहन दैनी, नाशिक.